नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण घेऊन आलेलो आहे नवीन जाहिरात. मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबादमध्ये खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे मित्रांनो, शेवटपर्यंत नक्की बघा. आज आपण बघणार आहोत सफाई कामगार पदासाठी ही भरती निघालेली आहे. आपण सविस्तर माहिती घेऊ त्याबद्दल. मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद स्थापनेवर सफाई कामगार पदाकरता 6 उमेदवाराची निवड यादी तसेच एका उमेदवाराची प्रत्यक्ष यादी तयार करण्यासाठी निरोगी व इच्छुक व पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहे. सदर निवड प्रतीक्षा यादी प्रसिद्धाच्या दिनांकापासून 2 वर्षासाठी वैध राहील. सदर पदाची वेतन श्रेणी 7व्या वेतन आयोगानुसार वेतन मॅट्रिक एस.टी. ₹16,600 तर 52,400 अधिक नियमानुसार देय भत्ते अशी राहील. 6 जागासाठी ही भरती निघाली आहे मित्रांनो आणि एक वेटिंग लिस्टमध्ये लागणार आहे मित्रांनो. 16,600 ते 52,400 असे पेमेंट वेतन श्रेणी आहे मित्रांनो. सविस्तर माहिती घेऊ. फॉर्म कसा भरायचा, कुठल्या ॲड्रेसवर पाठवता, सगळी माहिती बघू या व्हिडिओमध्ये. प्रस्तुत जाहिरातीतील नमूद केलेल्या पात्राची पूर्तता करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी त्यांचा अर्ज विविध नमुन्यात जाहिरातीसोबत परिशिष्ट ए प्रमाणे आवश्यक त्या प्रमाणपत्राच्या स्वतःच्या प्रमाणित केलेल्या सेल्फ अटेस्टेड छायांकित प्रतीसह दिनांक 10 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत किंवा त्यापूर्वी या कार्यकालात पोहोचला अशा रीतीने फक्त स्पीड पोस्टामार्फत पुढील पत्त्यावर पाठवणे. सर्व डॉक्युमेंट तुमच्या सेल्फ अटेस्टेड म्हणजे तुमची सिग्नेचर मारायची मित्रांनो. जेवढे पण तुम्ही डॉक्युमेंट टाकणार ते पूर्ण डॉक्युमेंटवर 10 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला हे त्या कार्यालयात पोहोचलं पाहिजे. आणि त्याचा पत्ता आहे मित्रांनो, प्रशासक मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर. पिनकोड नंबर आहे मित्रांनो 43,109. या पिनकोड नंबरसहित तुम्हाला पाठवायचं आहे मित्रांनो. ते पण स्पीड पोस्टानेच पाठवावं लागेल तुम्हाला. लवकरचे लवकर डॉक्युमेंट जमा करा, त्याच्यावर स्वतःची सिग्नेचर करा आणि जेवढे डॉक्युमेंट असेल तुमच्याकडे तेवढे तुम्ही पाठवून द्या मित्रांनो. स्पीड पोस्ट व्यतिरिक्त इतर कोणत्याही माध्यमातून किंवा वरील नमूद केलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. तर मित्रांनो स्पीड पोस्टानेच पाठवा आणि दिलेली तारीख आहे त्याच्या आतमध्येच पाठवा. मित्रांनो उमेदवाराची पात्रता असणार आहे. उमेदवार हा भारताचा नागरिक असावा. उमेदवार किमान 8वी 4थी उत्तीर्ण असावा. उमेदवार जाहिरात प्रसिद्धीच्या तारखेला 18 वर्षापेक्षा लहान व 38 वर्षापेक्षा मोठा नसावा. मागासवर्गीसाठी कमाल वयमर्यादा 43 वर्षाची असेल. न्यायालयीन कर्मचारी किंवा शासकीय कर्मचारी यांना वयाची अट नाही, तथापि त्यांनी त्यांच्या कार्यालयामार्फत अर्ज करणे आवश्यक आहे. उमेदवारास मराठी हिंदी भाषा लिहिता वाचता बोलता येणे आवश्यक राहणार. उमेदवाराला शौचालय व स्नानगृह स्वच्छता, झाडू कामाचा तसेच कार्यालय परिसर स्वच्छता पुरेसा अनुभव असणे आवश्यक राहणार आहे मित्रांनो. म्हणजे याचा कामाचा अनुभव पण असला तर अतिउत्तम आहे मित्रांनो. ते पण डॉक्युमेंट असेल तर ते पण पाठवा तुम्ही. उमेदवारांना मराठी हिंदी आणि भाषा यायलाच पाहिजे मित्रांनो. आणि ओपनसाठी आहे मित्रांनो 18 वय ते 38 वर्षापर्यंत आणि मागासवर्गीय असेल तर 43 वर्षे एवढी असेल मित्रांनो. अर्जासोबत कोणकोणते डॉक्युमेंट पाठवते त्याबद्दल माहिती घेऊ मित्रांनो. आणि स्वतःचे सेल्फ अटेस्टेड म्हणजे तुमची स्वतःची सिग्नेचर मारूनच पाठवा छायाचित्रासहित. शैक्षणिक पात्रतेचे परीक्षेचे गुणपत्र आणि प्रमाणपत्र, उदाहरणार्थ 4थी 7वी 10वी 12वी इत्यादी जे असेल ते डॉक्युमेंट घ्यायचे मित्रांनो. त्याच्यावर स्वतःची सिग्नेचर मारायची. त्याच्यानंतर जन्मतारखेचा दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र अथवा तत्सम अधिकाऱ्याने प्रदान केलेले जन्मतारखेचा पुरावा, हे सर्व डॉक्युमेंट द्यायचे मित्रांनो तुम्हाला. जातीचा दाखला द्यावा लागेल मित्रांनो. मागासवर्गीयसाठी सफाई कामाचा अनुभव असला त्याचे प्रमाणपत्र द्यावं लागेल. महाराष्ट्राचा आदिवासी प्रमाणपत्र असेल तर ते द्यावं लागेल. कोणी उमेदवार विवाहित असेल आणि त्याच्यामध्ये नावामध्ये बदल असेल तर त्यांच्याकडून तुम्हाला एक तर मॅरेज सर्टिफिकेट द्यावं लागतं किंवा लग्नपत्रिका. त्याच्यानंतर सेवा योजना कार्यालयात नोंदणी केली असल्यास नोंदणी प्रमाणपत्राची प्रत, इतर विशेष अर्हता असल्या त्याबाबतचा दाखला. न्यायालयीन शासनाने विचारल्यास इतर उमेदवारांनी अर्जासोबत खालील मूळ दाखले कागदपत्रे जोडावी. त्याचं लहान कुटुंबातील प्रतिज्ञापत्र जाहिरात सोबत नमूद ए प्रमाणे. जाहिरात प्रसिद्धीनंतरची तारीख असलेले 2 प्रतिष्ठित व्यक्तीने दिलेले चरित्र सत्याविषयी 2 प्रमाणपत्र, त्यांचा पत्ता संपर्क नंबर काही सगळे पाठवते मित्रांनो. जाहिरात सोबत
परिशिष्ट ब नमुन्यानुसार, म्हणजे कोणाला पोलीस पाटील या कुठला प्रतिष्ठित व्यक्ती असेल नगरसेवक त्यांचे पण सिग्नेचर आणि ॲड्रेस आणि मोबाईल नंबर घेतला तरी चालेल. उमेदवार शासकीय कर्मचारी असल्यास समक्ष प्राधिकाऱ्याची कार्यालयाची मजुरी घेतल्यास न हरकत प्रमाणपत्र आवश्यक राहील. मित्रांनो, कोणी सरकारी कामगार असेल आणि त्याला हा फॉर्म भरायचा असेल तर त्याच्या डिपार्टमेंटमधले त्यांची सही घ्यायची का बाबा मला हरकत नाही म्हणून. याबद्दल अर्जासोबत स्वतःचा पत्ता ठळक अक्षरात लिहिलेला 5 रुपयाचे पोस्टाचे तिकीट लावलेले कोरे पाकिट पाठवावे. अर्जासोबत स्वतःचा पत्ता टाकायचा आहे मित्रांनो ठळक अक्षरामध्ये आणि 5 रुपयाचं तिकीट लावायचं आहे. त्यामध्ये कोरे पाकिट पाठवायचे आहे मित्रांनो. त्याच्यानंतर पासपोर्ट आकारचा स्वतःचा एक फोटोसोबत त्यामध्ये पाठवायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला हे पूर्ण डॉक्युमेंट घ्यायचे मित्रांनो. जाहिरातीमध्ये जे डॉक्युमेंट दिलेले आहे त्याची प्रिंटआउट काढायची आहे नमुना ए प्रमाणे आणि नमुना ब प्रमाणे. त्यामध्ये तुम्हाला चारित्र्य म्हणजे पोलीस पाटील, डॉक्टर, वकील कुठले पण असो मित्रांनो त्यांचा पत्ता, त्यांचा मोबाईल नंबर आणि त्यांचे सिग्नेचर हे अर्जासोबत पाठवायचं आहे मित्रांनो तुम्हाला. अर्जाची छाननी व अल्पसूचित नाव पदासाठी उमेदवारांनी निश्चित झाली असे नाही. अल्पसूचित समाविष्ट उमेदवारांची शॉर्टलिस्ट जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पात्र व अटी शर्तीनुसार पात्र असल्याचे समजून त्यास प्रत्यक्ष परीक्षेकरता तात्पुरते प्रवेश देण्यात येणार. मित्रांनो, त्याची शॉर्टलिस्ट लागेल. शॉर्टलिस्टमध्ये तुमचं नाव असेल तेव्हाच तुम्हाला सफाई यासाठी बोलवण्यात येणार. मित्रांनो, तुम्ही फॉर्म भरला म्हणजे तुम्ही सिलेक्ट झालेले असं नाही. त्याची शॉर्टलिस्ट लागणार. त्याच्यानंतर नेक्स्ट चाचणीसाठी तुम्हाला बोलवण्यात येणार. मूल्यमापन पद्धत प्राप्त अर्जाची छाननी केल्यानंतर अल्पसूचित प्रमाणे पात्र उमेदवारांना खालील निवड प्रक्रिया समोर जावे लागेल. ज्या मुलाचं शॉर्टलिस्ट लागेल त्याच्यानंतर तुम्हाला बोलवण्यात येईल मित्रांनो. त्यांची वेबसाईटवर प्रसिद्ध होणार मित्रांनो शॉर्टलिस्ट. त्याच्यानंतरच तुम्हाला बोलवण्यात येईल. कशा प्रकारे परीक्षा होणार मित्रांनो बघून घ्या. प्रात्यक्षिक परीक्षा किमान उत्तीर्ण गुण 15 पाहिजे. 30 पैकी तुम्हाला 15 मार्क मिळायला पाहिजे मित्रांनो साफसफाईसाठी. त्याच्यानंतर शारीरिक कार्यक्षमता चाचणीसाठी 10 मार्काचे राहणार आणि तोंडी मुलाखतसाठी 10 मार्काचे असणार. निवड प्रक्रियेचे एकूण गुण हे 50 गुणासाठी राहणार आहे मित्रांनो. तुम्हाला प्रात्यक्षिक परीक्षा किमान उत्तीर्ण 15 गुण मिळायला पाहिजे मित्रांनो. त्याच्यानंतरच तुम्हाला बोलवण्यात येईल तोंडी पेपरसाठी. तोंडी मुलाखतसाठी तुम्हाला 10 गुणाची राहणार आहे मित्रांनो. खूप सुवर्ण संधी आहे मित्रांनो. आत्ताच फॉर्म भरून घ्या. शेवटच्या तारखेपर्यंत वेट बघू नका. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला जॉईन करा, लाईक करायला विसरू नका.